कित्येक उमेदवारांनी रिकाउंटिंगची मागणी केली आहे. त्यात 5% अधिकार आहेत. जी मशीन आहे त्या मशीनला पूर्ण डेटा काढून टाकायचं, नवीन मशीन आणायचं आणि मोकपोल करायचे. जुन्या मशीनमधला डेटा काढून तपासायचं का? आपण रिचेकिंगला पेपर दिल्यावरती जुनाच पेपर तपासतात. काहीतरी लपवण्यासाठी हे सर्व सुरू आहे. जे मशीन ऑपरेटिव्ह होते तेच मशीन समोर आणा. हे सर्व लपवालपीचे धंदे करताय. कशाला पारदर्शक का नाही? एकही मशीन अशी नाही की ज्याचे सर्व पार्ट भारतामध्ये बनले आहेत. रिकाउंटिंगवरून लक्षात येईल यात काहीतरी झोल आहे. 9, 11, 3 आणि 5% जाहीर करतात. दुसऱ्या दिवशी परत त्यांच्यात वाढ कशी होते? आमचे जेव्हा पोलिंग एजंट आतमध्ये असतात तेव्हा मशीन लॉक करताना आकडा येतो. मशीन म्हणजे कॅल्क्युलेटर आहे. पूर्ण दिवसाच्या मतदानात बदल कसा होऊ शकतो? असे सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केले आहेत. तसेच तुम्ही टक्केवारीवरती खेळता का असंही त्यांनी म्हटलंय. या सगळ्यामध्ये निवडणूक आयोगाची इन्व्हॉल्वमेंट आहे. 70 लाख मतदान वाढू कसं शकतं असं देखील त्यांनी म्हटलंय. कोल्हापूरला पॅटर्न आहे, कोल्हापूरला एक पॅटर्न, नाशिक नागपूरला एक पॅटर्न आहे. EVM मशीन हे कॅल्क्युलेटर आहे. 2019 ते 2024 यात वाढलेलं मत 5 लाख लोकसभा तर विधानसभेमध्ये वाढलेली मतं 46 लाख. ही 46 लाख मतं वाढली कुठून असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. आम्ही दुबार मत रद्द करून म्हणाले निवडणूक आयोग आजही माझ्या मतदारसंघामध्ये 26,000 दुबार मतदान आहेत. जे ओरिजिनल मशीन आम्हाला दाखवा. एका राज्यात 76 लाख मतदार वाढतात. निवडणूक आयोगाला याची उत्तरं द्यावीच लागतील आणि हे लोकांसमोर आलंच पाहिजे असं देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. माझा एक साधा प्रश्न होता. मी मतदान टाकलं, मला चिठ्ठी दिसली, मी चिठ्ठी खाली गेली ती नेमकी गेली आणि त्या चिठ्ठीचं रिफ्लेक्शन कंट्रोल युनिटला आलं. हे कशावर? ह्याच्यात ट्रान्सपरन्सी कुठे? ह्याच्यात 2 गोष्टी आहेत ना. एक कंट्रोल युनिटला सिग्नल जातो आणि एक बॅलेटला सिग्नल जातो. कंट्रोल युनिटला जाणारा सिग्नल आम्हाला दिसतच नाही. हे सगळं अंधारात चाललेलं असतं. ट्रान्सपरन्सी कुठे ह्याच्यात? आणि म्हणून मी उदाहरण देतोय, परत एकदा देतो की कराड उत्तर आणि पाटण 90,000 काय 935 का काहीतरी आहेत. 935 दोघांना एकच मत. 2 वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये पराभूत उमेदवाराला तेवढीच मत. ह्या दैवी योगायोग मानायचं की काय? तेव्हा इलेक्शन कमिशनचं वोटिंग वाढण्यापासून ते EVMच्या एकंदर मुवमेंट पर्यंत आणि नंतरच्याही मुवमेंटनी संशयास्पद स्थिती निर्माण होते आहे आणि त्याचं क्लॅरिफिकेशन आता इलेक्शन आयोगाने करावं. महाराष्ट्राच्या मतदान प्रक्रियेवरती उभा महाराष्ट्र शंका व्यक्त करतो ही चांगली गोष्ट नाही. कुठल्याही देशाच्या लोकशाहीमध्ये मतदानाला प्रचंड महत्व आहे. ते त्या महाराष्ट्राच्या त्या राज्याची दिशा ठरवत असतात. दिशा मशीन ठरवत नाही, दिशा माणसं ठरवतात. पण माणसांना जी दिशा ठरवायची आहे ती मतातनं जाते. ती मतच समजत नाहीये. आम्ही असं म्हणत नाही की आता परत मागे जाऊया वगैरे, ते नंतर बघू काय करायचं. पण या मशीन्स मध्ये तरी ट्रान्सपरन्सी आणा. मशीन्स मध्येच ट्रान्सपरन्सी नसेल तर कसं चालेल? मी म्हणजे ट्रान्सपरन्सी म्हणजे मी उमेदवार आहे, मला 5 मशीन चेक करायचे, त्या मी वापरलेल्या मशीन चेक करीन ना. तुम्ही म्हणत मॉकपोल घेणार, नवीन मशीन मध्ये नवीन कागद टाकणार आणि त्या कागदावरनं तुम्ही टेस्टिंग घेणार, तर मी काही येडा आहे काय? हा सगळा घोटाळा आहे आणि ह्या घोटाळ्याची अगदी शेवटपर्यंत जाऊन शोध लावला पाहिजे. त्याचं कारण असं, आपल्या पिढीने लोकशाही बघितली, पण आपण असं जर राहिलो तर आपली पुढची पिढी लोकशाहीपासून वंचित होईल.